विजय चौधरी आणि अभिजित कटके हे आता मैदानात उतरलेले आहेत। काही क्षणांमध्ये, अवघ्या काही क्षणांमध्ये हा शेवटचा सामना सुरू होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलंय। महाराष्ट्र केसरी 2016 ची गदा कोण उचलणार हे अवघ्या काही क्षणांमध्ये ठरणार आहे। हा सामना सुरू होतोय, आपण पाहू शकतोय हा थेट सामना। शांतता राखा, तोंड जरा बंद ठेवा, एवढंच। डोळे कान उघडे ठेवा, पण तोंड बंद ठेवा। दोघांची वाजता, दोघांचे गोल झालं आहे। अचानक वाजता तुम्ही गोल होऊ नका। अभिजित कटके तांब्याला घ्यायचा, तात्या कटके पैलवान तात्या कटके आणि विजय चौधरी पैलवानांना विसरला खाली यायला जावे लागले। शांतता शुद्ध मीरा बोली हरे सारा बोली हापूस आपल्याला हापूस आपलं येतात। लिंबोड्या नाही तसे दोघी पैलवान, हे दोन्ही पैलवानांची चिरंजीव आहे। चौघांनी चालू आहे, गर्दन घेत चालू आहे। वेळा अधिकारी वेळ सांगत जावा वरचीवर, काही होऊ शकत नाही। आत्ताच मी सांगितलं, रामायणातली कथा, हनुमान जन्माला शिवड्याला गिळायला गेला। हनुमान हिरो पाहत होता, सूर्य झाडू पाहत होता, असा प्रसंग इथं आलेला आहे। सांगा, हळूहळू सेकंद काटा पुढं सरकायला लागलेला आहे। वक्त किसी का इंतजार नहीं करता, वो चलता ही रहता है। समय बड़ा बलवान होता है, समय किसी का गुलाम नहीं होता।
मिनिटाचा पहिला लाल 0 मिळाले अभिजित कट्टे 0 पहिल्या फेरीमध्ये आणि विजय चौधरी 1 गोल पहिल्या फेरी पहिली फेरी झालेली आहे आणि पहिल्या फेरीनंतर विजय चौधरी 1 गुणानं पुढे आहे। विजय चौधरीला पहिल्या फेरीत 1 गुण मिळाला आहे। अभिजितच्या खात्यात अजून एकही गुण नाही आहे। आता दुसऱ्या फेरीत कोण कसा डाव टाकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। निर्णायक हा डाव असणार। दुसरे माईक बंद ठेवा। एकच माईक चालू मुलांनी घराचा बाकीच्या माईकचे बंद करतात। विजयला आणखी 1 गुण मिळालेला आहे। विजय 2 गुणांनी आता पुढे आहे। 2-0 अशी ही लढत आता पर्यंत आहे। पुढच्या डावात काय होतंय याकडे नजर टाकूया। काही क्षण राहिलेले आहेत। या काही क्षणात आता अभिजित पलटवार करतो का? पुढचा काय डाव टाकतो? डोक्याला डोकं लागले, डोक्याच्या विचारानं बसतो। अनुभव सिद्ध म्हणलं मी हृदयोन्मुख मानलं अशी गोष्टी चालू आहे। जागेत हात करवण्याचा प्रयत्न, जागेत हात करून धोनी मारण्याचा प्रयत्न, मटाला मारण्याचा प्रयत्न होता आणि इथला तो धुडकावलेला विजय। 2 मिनिटं झाली। 1 मिनिट बाकी। अत्यंत मोलाचं 1 मिनिट म्हणता म्हणता काही सेकंद धुडका जमा झाले। दानाक्षर बुद्धिमान त्याचं नाव पैलवान विजयला शांतता रखा। लाख लाख रुपयाच्या उत्कंठा आणि जीवन घेण्याचा प्रयत्न आणि तेव्हा विजय चौधरीनं पुन्हा हॅट्रिक केलेली आहे। विजय चौधरी महाराष्ट्राचा केसरी ठरलेला आहे। अत्यंत चुरशीच्या या लढाईमध्ये विजय चौधरीनं पुन्हा एकदा विजय संपादन करून
महाराष्ट्र केसरीची हॅट्रिक केलेली आहे. ताकदीवरती अनुभवानं मात केली असंच म्हणावं लागेल, कारण विजय चौधरीनं आपली सगळी जी अनुभवाची शिदोरी होती ती सगळी पणाला लावून महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. विजय साळवी आपले प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहेत. विजय, ताकदीच्या पुढे अनुभव जिंकला असंच म्हणावं लागेल, हॅट्रिक केली विजय. नेमक्या शब्दात वर्णन केलंय विलास तू या कुस्तीचं. अनुभवाच्या समोर नवतारुण्य, नवचैतन्य कदाचित कमी पडलं. तो हरला नाही पण कमी पडला असं म्हणावं लागेल. विजयचा अनुभव खूपच मोठा आहे आणि यंदा तिसऱ्यांदा विजय महाराष्ट्र केसरी झालाय. 2011, 12 आणि 13 अशी सलग 3 वर्ष नरसिंग यादव तीनदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला होता आणि त्यानंतर 2014, 2015 आणि 2016 अशी सलग 3 वर्ष या महाराष्ट्र केसरीची गदा उंचावण्याचा मान जळगाव मधल्या 40 गावच्या सायगावच्या विजय चौधरीला मिळालाय. विजय चौधरीनं एक खरोखरच मोठा पराक्रम करून दाखवलाय. पण विजय चौधरीला ही कुस्ती अतिशय नवीन त्याच्यासमोर बनलं असल्यामुळे कदाचित त्याला सोपा पेपर गेला असं म्हणावं लागेल. विला सोपा पेपर गेला असला तरी एक जी दृश्य होती ती दृश्य खूप बोलकी होती. जेव्हा त्याने जिंकलं तेव्हा त्याने आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याला जवळ घेतलं होतं. अभिजितचं त्याने कौतुक देखील केलं विजय झाल्यानंतर. विला खरोखरच हे खूप खिलाडू वृत्तीचं दर्शन होतं विजय चौधरीच्या. त्यानं गळ्यात हात घेतलं, आलिंगन दिलं, अभिजितला थोपटलं त्यानं आणि ते स्वाभाविकच आहे. केवळ 21 वर्षाचा हा तरुण आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत खेळतोय आणि या स्पर्धेनं जर या महाराष्ट्राच्या कुस्तीला काय दिलं असेल तर विजय चौधरी नक्कीच तिसऱ्यांदा विजेतेपद मिळालं. पण विजय चौधरीच्या या कामगिरीच्या पलीकडे जाऊन जर बघायचं तर 2 मल्ल या महाराष्ट्र केसरीनं या महाराष्ट्राच्या कुस्तीला दिले. एक म्हणजे सागर बिराजदार, तो रुस्तमहीन हरिश्चंद्र बिराजदारांचा चिरंजीव आहे, तो होता आणि त्याला हरवून जेव्हा मॅच विजेतेपद पटकावलं अभिजित कटकेनं तेव्हाच जाणवलं की अभिजित कटकेमध्ये देखील तोच फरक आहे. त्यामुळे 2 पैलवान या महाराष्ट्र केसरीनं महाराष्ट्राच्या कुस्तीला दिले. एक म्हणजे सागर बिराजदार आणि दुसरा अभिजित कटके. त्याच अभिजित कटकेला गुणांवर पराभूत करून विजय चौधरीनं महाराष्ट्र केसरीची गदा पुन्हा मिळवली आहे. विला महाराष्ट्र केसरीची गदा आता पुन्हा त्याच्या खांद्यावर आहे. तो त्याचं चुंबन घेतोय. पण ही गदा त्याने जी मिळवलेली आहे तो पराक्रम साधा नाहीये. मातीतला हा मल्ल आहे. मातीत खेळला आणि मॅटवरती 3 वेळा हा पराक्रम गाजवलेला आहे. तेव्हा मातीतल्या या पैलवानानं जो हा पराक्रम केलेला आहे, हॅट्रिक साधलेली आहे. आज ती गदा उंचावताना त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, त्याच्या चाहत्यांचा तो आनंद, त्याच्या प्रशिक्षकांचा तो आनंद आपण सगळेजण पाहू शकतोय. खरोखरच अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला हा मल्ल विजय ज्या पद्धतीनं 3 वेळा ही महाराष्ट्र केसरीची गदा उंचवलेली आहे. मातीतला हा मल्ल आहे पण मॅटवर देखील कमाल केलेली आहे, पराक्रम गाजवला. विजय चौधरी हा मातीवरचा मल्ल देशोदेशी ज्या जत्रा फोड असतात हे विजय चौधरी गाजवत असतो. हा विजय बोला. शशिकांत देशमुख आता आपल्यासोबत आहेत, कार्याध्यक्ष आहेत मुंबई शहर तालीम संघाचे. शशिकांतजी, काय वाटलं ही सगळी कुस्ती बघितल्यानंतर? अतिशय छान कुस्ती केली विजय चौधरीने. विजय चौधरी त्याच्या आईवडिलांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असल्यामुळं विजय चौधरी एकदम, मला देखील त्याच्याबद्दल काय बोलावं असं एकदम हे झालेलं आहे. आनंदानं भारावून गेलेलो आहे आम्ही देखील. पुरा महाराष्ट्र विजय चौधरी या नावानं विजय चौधरी असं करत आहेत सगळ्या ठिकाणी. राजू गायकवाडजी, ताकदीच्या पुढे अनुभव जिंकला. हो सर, विजय चौधरी अत्यंत प्रशुद्ध आणि थंड डोक्याने लढणारा पैलवान म्हणून परिचित आहे कुस्ती क्षेत्रामध्ये. आणि आज त्यांनी 2013, 14, 15 आणि 16 वर्ष सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन नरसिंग यादव हा ऑलिम्पिक क्वालिफाईड पैलवान सोबत त्यांनी हॅट्रिक ची बरोबरी केलेली आहे. आणि
त्या याच्यासोबत कुस्ती मल्लविद्या याच्या तरी आम्ही त्याला शुभेच्छा देतो. विजय चौधरी असाच कुस्तीसाठी तंत्रशुद्ध आणि थंड डोक्याने लढणारा पैलवान असून तो सतत सरावावर टायमिंगवर आणि अभ्यासावर अभ्यासू वृत्ती असणारा आणि खेळाडू वृत्ती जगून खेळामध्ये येणारा हा नम्र पैलवान म्हणून कुस्ती क्षेत्रात जाणला जातो. बरोबर, आपण त्याची दृश्य देखील बघितली. शशिकांतजी, आज विजयनं जो यश संपादन केलं त्या यशाचं गमक काय वाटतं तुम्हाला? विजयने यश संपादन केले कारण त्याची त्यानं व्यायाम तेवढा केलेला आहे, प्रॅक्टिस भरपूर केलेला आहे. हां, त्याच्यामुळं त्याला त्याचं व्यायामाचं फळ त्याला मिळालेलं आहे. पहिली एखाद्या मल्लासाठी हे सातत्य राखणं किती अवघड असतं? एखाद्या मल्लासाठी सातत्य राखणं फार अवघड असते. पण विजय रात्रंदिवस मेहनत करत होता. एवढी मेहनत त्याच्या कामाला आली की आपण त्याचं ते वर्णन करू शकत नाही. असं विजयनं एवढं मोठं काम केलेलं आहे. आता त्याला आपल्या अपेक्षा वाढलेली आहे. विजयनं पुढं ऑलिम्पिकमध्ये नॅशनलला आता पुढं आपल्याला महाराष्ट्राचं नाव करेल असं गॅरंटी शाश्वती आहे, आपल्याला शंका नाही तुमची. पण त्याची खिलाडू वृत्ती देखील दिसली, त्याबद्दल काय सांगा? त्याची खिलाडू वृत्ती फार छान आहे. अतिशय शांत गुणवंत पैलवान असल्यामुळं त्याच्या यशावर त्याची शांतता आहे. त्याचं मन शांत असल्यामुळं त्याला यशाची खात्री 100% स्वतःला असते. त्याच्यामुळं कुणी काय सांगावं असं ते कुणावर लक्ष देत नाही. त्याला यशाची खात्री 100% असते. प्रत्येक वेळेमध्ये तो शांत आणि मन छान ठेवून कुस्ती करतो. त्याच्यामुळं त्याला त्याचा अनुभव फार टेक्निक त्याच्यासारखं टेक्निक महाराष्ट्रात कुणाकडे नाही. राजूजी, ज्या पद्धतीनं अभिजितनं लढत दिली त्याबद्दल काय सांगाल? अभिजित कुठं कमी पडला, कुठे सुधारणेला वाव? अभिजित हा भविष्य काळामध्ये महाराष्ट्राला एक हिरा भेटलेला आहे कुस्ती क्षेत्रासाठी. आणि अभिजित कटकेचा जो पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी येऊन फायनल पर्यंत धडक मारतो, याच्यासाठी अभिजित कटकेचे पण आपल्याला कौतुक केले पाहिजे. अभिजित कटकेने पद्धतीने सेमीफायनल माती गादी विभागातून फायनलसाठी हरिचंद बिराजदार मामांचे जे चिरंजीव आहे सागर बिराजदार यांच्यासोबत जी कुस्ती केली त्याबद्दल अभिजितचे उज्ज्वल भविष्य हे महाराष्ट्राला दिसून आले कुस्ती क्षेत्रासाठी. आणि येणारा काळ अभिजित नक्कीच इंटरनॅशनल पैलवान घेऊन महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी व एक सुवर्ण कामगिरी करीन हे अपेक्षा महाराष्ट्र त्याच्याकडून हे यानंतर ठेवी. शशिकांतजी, ही कुस्ती आपण सगळ्यांनी बघितली. यातले जे पॉइंट्स असतात ते पॉइंट्स कसे मिळतात आणि कुठले हे पॉइंट्स मिळवले होते विजयनं? विजयने अतिशय म्हणजे टेक्निकने पॉईंट घेतलेले आहेत. आधी अभिजितला कुठल्याही प्रकारची चाल तर दिलेली नाही त्यांनी करायला. आणि अभिजितने तशीच फाईट व्यवस्थित दिलेली आहे, परंतु त्याचा यशस्वीरित्या ते काय करू शकले नाहीत. विजयचा अनुभव असल्यामुळं अभिजितचं काय त्यांना काहीच करू दिलं नाही विजय. शशिकांतजी, आपण बघितलं अभिजित वारंवार पायात शिरण्याचा प्रयत्न करत होता, पण ते पलटवून लावलेला होता. हा अनुभव होता. विजयचा पट काढणं तेवढं सोपं नाही आहे. तर विजयाला फार अनुभव असल्यामुळं त्याने अभिजितनं पट काढायचा प्रयत्न केला आणि तो विजयाने धुडकावून लावला. बरं, त्याची आक्रमकता दिसून येत होती आणि अनुभव पणाला लागला होता. हो, अतिशय म्हणजे आक्रमक कुस्ती करत होता कटके. पण त्याचा अनुभव विजयचा अनुभव जास्त असल्यामुळे त्या अनुभवापुढे थोडं कमी पडला. अनुभवाच्या पुढे तो कमी पडला, पण यातून त्याला खूप काही शिकायला देखील मिळालेलं असेल. आणि आज महाराष्ट्राला एक चांगले खेळाडू मिळालेले आहेत, चांगले कुस्तीपटू मिळालेले आहेत, पैलवान मिळालेले आहेत, अशी प्रतिक्रिया सगळेजण देत आहेत. बरोबर आहे, अतिशय अगदी बरोबर आहे. असे पैलवान मिळणं आपल्या महाराष्ट्राला भाग्य लागते. तरी महाराष्ट्रात आता हे 2 पैलवान अतिशय चांगले मिळाले आहेत आपल्याला. याच्यापासून या दोन्ही पैलवानांबद्दल आपल्या महाराष्ट्राच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता हे पैलवान टिकतील हे 100% खात्री सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे. आणि इथून पुढे भविष्यात हे पैलवान आपल्या महाराष्ट्राचं नाव करतील, देशाचं नाव करतील अशी 100% आता खात्री वाटायला लागली. शशिकांतजी, महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न सगळ्यांचं असतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन स्वप्न बघण्याची गरज आहे आपल्या पैलवानांना. अगदी बरोबर आहे. तुम्ही जो हा प्रश्न विचारला, अगदी त्या तुमच्या प्रश्नावर मी सहमत आहे. महाराष्ट्र केसरीवर थांबून चालणार नाही, आपल्याला पुढेही गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आता जो विषय आहे तुम्ही बोलला महाराष्ट्र केसरी न थांबता विजय चौधरी पुढले प्रयत्न करणार आहे आणि अतुल कटके प्रयत्न करणार. महाराष्ट्रात असे दुसरे पैलवान आहेत, माऊली जमदाडे, समाधान पाटील आहे,
परत किरण भगत आहे, हे सगळेच पैलवान अतिशय चांगले आहेत. यांना कुठं आपण थोडं जर सहकार्य केलं तरी पैलवान अक्षरशः पुढे जाण्याच्या लेवलमध्ये आहेत. अभिजितकडे वय आहे, तो आता 21-22 वर्षाचा आहे. त्याच्या हे वय त्याची मोठी जमेची बाजू असू शकते. अगदी बरोबर आहे. अभिजित हा तरणा पैलवान आहे, वय 19 आहे. आता तो 12वीमध्ये शिकत आहे. तो ग्रॅज्युएट होईपर्यंत 100% ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक किंवा कुठलंही पदक घेतल्याशिवाय राहणार नाही. राजूजी, ज्या पद्धतीनं विजयनं आज खेळी केलेली आहे, या विजयानंतर पुढचं विजयाचं लक्ष काय असू शकतं? हा एक होतकरू पैलवान आणि अनुभवी पैलवान आहे. विजय चौधरी उत्तर भारतात जाऊन सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं नाव कमवत आहे. मैदानी प्लेअर चांगला आहे आणि याच्यानंतर त्याचं ऑलिम्पिक गाठण्याचं स्वप्न आहे, असं विजय चौधरीने 2015 नंतर महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जाहीर केलं होतं आणि तो तयारी करत राहणार. याच्यानंतर तो थांबणार नाही, इंटरनॅशनल साठी तयारी करणार. विजय चौधरी आणि किरण भगत, विक्रांत जाधव असे सागर बिराजदार अशी एक फळी निर्माण झालेली आहे. कटके अशी एक महाराष्ट्रामध्ये पैलवानी क्षेत्राला एक सोन्याचे दिवस येतील आणि घरोघर पैलवान निर्माण होतील. ह्या पद्धतीनं सर्व महाराष्ट्रात एक फळी निर्माण होत आहे आणि विजय चौधरी त्यांचं प्रेरणास्थान बनत आहे. विजय चौधरी एक ग्रॅज्युएट झालेला पैलवान आहे आणि तंत्रशुद्ध आणि ताकद आणि ताळमेळ याचा एक तंत्रशुद्ध अनुभवातून विजय चौधरी आज पूर्ण भारतभर आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत जाण्याचं त्याचं टार्गेट आहे, असं विजय चौधरींनी यापूर्वी बोलून दाखवलेलं आहे. शशिकांतजी, आपण बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्यामध्ये ही जी नवी टीम आलेली आहे, ती सगळी नवी टीम आपल्या सगळ्यांना कुस्तीमध्ये सोन्याचे दिवस आणेल अशी आशा तुम्ही सगळेजण करताय. आपण सगळेजण तशीच आशा करूया की देदीप्यमान जो इतिहास आहे तो इतिहास रचला जाईल आणि तो क्षण पुन्हा एकदा बघूया, ज्या क्षणाला तो पराक्रम सिद्ध झाला आणि तो पराक्रम गाजवला गेला. पकड घेण्याचा प्रयत्न आणि कुस्ती समाप्त झाली. विजय मिळवण्याचा हात वरती केला.